मागील जन्माचे भोग भोगायला यावं लागतं आणि अरे भोग संपल्यावर जावं लागतं. मग एकाने कीर्तानं शंका घेतली, मला विचारलं महाराज जावं जर लागतं तर यावंच का लागतं? उत्तर आहे भोगावं लागतं. भोगायचं जायचं, भोगायचं जायचं. इथं कोणी भोगेल का? महाराज सृष्टीच्या मालकानं त्याच्या बापाला सोडलं नाही तर तुम्हाला कसं सोडील? तुम्हाला कसं सोडील? स्वतःचा बाप सोडला नाही. बसणारे माणसं डोकं खाजवा. 56वी पिढी होती राजा दशरथाची आणि 56व्या पिढीचा पोरगा होता राम. 56वी पिढी राम, 56वी म्हणजे दशरथ 55वी पिढी रामाची 55वी पिढी होती. आणि रावण सीता पळवायला आला तेव्हा रावणाची 4थी पिढी होती. रावणाची 4थी पिढी होती. पुलं ब्रह्मदेव, पुलं काश्यप, पुलं श आणि रावण, ही 4थी पिढी होती. रावण सीता पळवायला आला. आतापर्यंतच्या एकाही ग्रंथात रावणाचं वय नाही, कारण त्या पठ्ठ्याच्या वयाचा अंदाजच कोणाला आला नाही. मी काढून देतो तुम्हाला 2 मिनिटात, पटलं तर बघा. रावणाला बायका होत्या 80,000 ठोक. मग वर्षाला एक बायको धरा, किती झाले? 80,000. बरं त्यानं जलमल्या बायको केली का? पहिले 15 धरा. मग सीता पळवायला रावण आला तेव्हा रावणाचं वय होतं 95,000 वर्ष. तेव्हा सीता होती 18 वर्षाची. आणि मग सरकारनं हीच नियम वाचला आणि पुरीचं वय 18 केलं. त्यांनी काही पारायण नाही केली पुढं. ऐका आता, सीता पळवायला रावण आला तेव्हा त्याचं वय होतं 95,000 वर्षे. पण सीता धनुष्य उचलायला राम आला तेव्हा रामाचं वय होतं 25 वर्ष. आणि राम होता 25 वर्षाचा आणि सीता होती 18 वर्षाची. म्हणून सरकारनं पुरीचं वय केलं 18 आणि पोराचं वय 21 का केलं? तो 25ला लईच येडेवाणी करील. आणि तर 2-3 वेळा बाप उचलून आपटाय बसलाय. मग ते 4 वाजा केले आणि पोराचे केले 21. आता पोराचे सरकारनं केले 21 पण देवानं केले 41. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसलं. ही मंडळी आता गार झाली, पूर्वी लय फुगीर होती. पूर्वी कशी होते माहितीये का महाराज? ही मंडळी पूर्वी कशी होती महाराज? एक का होईना माणूस पण मुंबईला पूर्वी हा खाल्ला पट्टा आहे ना आपला, नांदूर, सोनुशी, निमोल, इकडली लोक माथाडी राहायची महाराज. ही सगळी लोक मुंबईला काय काम करायची? माथाडी काम करायचे, पण कष्ट लय करायचे आणि तिकडून इकडं येऊन संसार चालवायचे. आणि ती माणसं कष्टाची असल्यामुळं त्यांना त्या पैशाची किंमत कळायची. त्याच्यानंतर मधला जो पट्टा आहे, पूर्वी असं होतं आपल्याकडचे बरेचसे लोक मुंबईला जायचे पण व्यवसाय नाही. मग आयडिया काय करायचे आपले लोक? पूर्वी भांडे होते, स्टीलचे नव्हते, आणि भांड्याला कलई लावायचे काम करायचे लोक. आणि ही लोक राहायची कुठं? फुटपाथला राहायची. मग नवी मुंबई आता झाली महाराज. हे 10 वर्ष तेव्हा कायची मुंबई? तेव्हा काय होतं? आपले लोक फुटपाथला झोपायचे आणि ते फिरवायचं, लावायचं, कोळशे करायचे, कलईचे पैसे करून गावात यायचं महाराज. पण इतकी कष्ट, शेती उभी करायची, पोरांच्या शाळा उभ्या करायच्या, लग्न करायचे. आता या पट्ट्यात असं होतं, शेतीला पाणी होतं, शेती चांगली पिकत होती आणि कुणी ना कोणी मुंबईला राहायचं. तेव्हा तुम्हाला लोक बळच पुरी देत होती. बस त्याचं बरं आहे. तेव्हा तुम्ही नाही फुगी, तुम्हाला ते गमेंट. मग तुम्ही तेव्हा पाहुण्याला काय म्हणायचे? तुम्ही कुठं, आम्ही कुठं? हे कसं शक्य आहे? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. नाबाड बोलायचं नाही. आता कशी जिरली? आता बरंच पोरीच्या बापाला म्हणतात राम राम. थोला यंदा नाही भाऊ, तो तिकडं देवाला सोडा, आम्हाला नको.
मग पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको धक्का नको, तू यंदा नकोस. मग आता त्या पुरीच्या बापानं इंद्रिकरचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय. ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का, यंदा नाही. हो बघा, मग आता पुरीचा बाप हुशार झाला, कीर्तन ऐकलं. तो आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती, मी असा आहे भाऊ मोकळा, सुतळी नाही आपल्या. पोराचा बाप म्हणला अख्खा आपलं, तुम्ही काढून नेतो बा, तुम्ही फक्त हा म्हणा. आता पोरीचा बाप त्याच्या पुढे गेला यंदा. हा काय म्हणा, हा काय थोबडवा शितो, हा काय म्हणा. 3-3 लाख घेतलेत गेल्या सीझनला. पुरींच्या बापानं तिकडून पैसे घेतले, इकडं बोर मारला, त्यालाही फुफुटा निघला. आता या 2-4 वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज, पुरीचा बाप खिशात हातच घाली ना, सनाट तुरा काढितो कार्यालयात. भरपूर जवाब, लय दिसाना नालायक सापडलाय हा. आणि पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून, पोरं पाहून वारा रे पोर. पोरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग, मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय करता, अवघड आहे मला. चला थोडं पुढं यावं लागतं, आल्यावर जावं लागतं. ती काळजीच नाही करायची. पण भोगल्याशिवाय सुटका नाही. इथं आलोय आपण आता भोगायचे संपले की आपल्याला जायचं. पण कसं जायचं, उत्तर ऐका. आता लय बारीक आहे, टच लावून देतो फक्त. मग आता काय माणसं म्हणतील, बुवा तो सोमवारी मेला म्हणजे पवित्र होता, असा बावळटपणा नाही करायचा. मग तो एकादश करीत होता. आता समजा मी आहे पोपट्यावानी बोलतो, मरायच्या टायमाला बोंबील मागू शकतो, त्याचं काय असं नाही. ते असं नाही. काही लोक म्हणते त्यानं काशी केली. काशीला जाणारी याडपट सुद्धा ध्यानात ठेवा. काशीला जाणाऱ्या याडपट सुद्धा ध्यानात ठेवा. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत, असा नियम येतो. हे आपली बावळाट कुठून उठलंय, काशीला गेलो तर मी दाव्याचं खात नाही, कानपाड फोडीन. काशीचं दावीचं सबंध, तुला जायलाच कोण सांगितलं होतं काशीला. झालं सक माराय गेला, 7-8 हजार रुपये बुराले, गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. काय झालं काशी. बरं काशीची हौस आपल्याला नाही लई. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला, हिन गचपान घेऊन निघली काशी. काशीचा नियम आहे 12व्या त्यात ओवी आहे. मी ओव्यांप्रमाण 5 पर्यंत येणार. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर ते ठाई वेच किजे. माऊलीची ओवी आहे, बोगसगिरी नाही. मग काय म्हणजे तो काशीला गेला पवित्र होता. मरायच्या अटी सांगतो, मरून सुद्धा दाखीतून पहिल्या कडव्यात घालतो. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. जरा नीट आहे का, उगाच बावळाटपणा नका करी जाऊ. काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला, तो आजारीच होता. हे असं नाही. जसं आता लोकांनी एक झटका काढलाय, अटॅक अटॅक अटॅक. एज्युकेटेड लोक नीट आहे का, अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. वाचता तर डॉक्टरला काय हवा. तुम्ही अभ्यास काय झालं, लोकांनी ठोक टाळा. अटॅक काय येतो, अटॅक म्हणजे काय, एका मिनिटात सांगतो तुम्हाला. तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापाशी तरी बोलून दाखवली पाहिजे. म्हणजे ती गोष्टीचं भांडवल कमी होईल. आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात. काय मत आहे. उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली, जाऊ नये. आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, तुम्ही मागे राहा, आम्हाला पुढे घाला. याचं कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही भांडे घासून जगू शकता, धुणं धुवून जगू शकता, तुम्ही नातू सांभाळून जगू शकता. पहाडासारखी माणसं 1.5 दमडीच्या सुनबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही. नाही कधीच नाही. बैलाला हाक मारली तर बैल मागं वळत होता आणि टिकाव मारला तर खालून ढेकूळ निघत होतं. एवढी ताकद असणारा माणूस 1.5 दमडीच्या सुनानं केलेला अपमान तो म्हातारा सहनच करू शकत नाही. ज्या म्हातारीची बायको गेली महाराज,
माणसाचं जगणं खरं नाही. आता ते फक्त म्हणायचं बरं आहे, मजा नाही त्याच्यात. एक सुना सुना ती एक सटा त्यात